नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात. वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या अंतिम मसुद्याला मंजुरी देण्याला सरकारचं प्राधान्य. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक, तर योग्य वेळी कर्जमाफी देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम. मुंबईतली वाहतूक कोंडीची समस्या सोडवणं हे सर्वोच्च प्राधान्य. नवे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं आश्वासन. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाद्वारे राज्याचा सर्वांगीण विकास शक्य, मुख्यमंत्री. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा आणि आर अश्विन संयुक्तपणे अग्रस्थानी. आणि आता सविस्तर वृत्त. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू होत आहे. एक महिनाभर चालणाऱ्या या सत्रामध्ये वस्तू सेवा कर निगडित विधेयक तसंच वित्त विधेयकासह इतर अनेक विधेयकं मंजूर करून घेण्याला सरकारचं प्राधान्य राहील. सर्व प्रश्नांवर चर्चा करायची सरकारची तयारी आहे. सहकार्य आणि एकत्र काम करण्याच्या भावनेला विरोधी पक्षांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं. या सत्रात मोटर वाहन दुरुस्ती विधेयक तसंच भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारणा विधेयक या विधेयकांवरही चर्चा अपेक्षित आहे. विविध विभागांच्या अनुदान मागण्यांवरही चर्चा होईल. रामजस कॉलेज घटना, विमुद्रीकरण, तामिळनाडूतल्या मच्छीमारांना श्रीलंकेनं केलेली अटक अशा मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. देशातली 50% नारी शक्ती विकास प्रक्रियेत बरोबरीनं उतरली तर भारत प्रगतीची मोठी झेप घेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. गुजरातच्या गांधीनगर इथं महिला सरपंचांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते. महिला सरपंच आपल्या कामाबद्दल जास्त गंभीर आणि कटिबद्ध असतात. नव्या गोष्टी, नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची त्यांची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. देशात बदल होतो आहे, मात्र स्थानिक पातळीवर महिलांचं राजकीय नेतृत्व अधिक सक्षम होण्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल घडवणं आवश्यक आहे आणि महिला सरपंच ते करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला सरपंच असलेल्या गावात तरी किमान एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची जबाबदारी त्यांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी स्वच्छ भारतासाठी योगदान देणाऱ्या महिला सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात आला. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे. एका घरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेरलं आहे. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दहशतवादी सैफुल्ला ठार झाल्यानंतर या घटनेमागे मोठा कट असल्याचे संकेत सुरक्षा संस्थांनी दिले आहेत. देशात आजपर्यंत आयएससारख्या दहशतवादी संघटनांना वैचारिक स्तरावर समर्थन दिसत होतं, मात्र सैफुल्ला ठार झाल्यानंतर आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक केल्यानंतर आयएसबाबतच्या चिंतेत वाढ झाली आहे. सैफुल्लाचे आयएसशी संबंध असल्याचं स्पष्ट झालंय. एखाद्या आयएस दहशतवाद्याला भारतात ठार केल्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक सहकार्य करत असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन घोषणाबाजी आणि गदारोळ केल्यानं विधानसभेचं कामकाज काल सुरुवातीला 2दा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासातच कर्जमाफी करण्याची मागणी केली. नियम 57 अन्वये प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चेची मागणी विरोधकांनी केली, मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ती फेटाळली. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सरकारची बाजू मांडली. सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व योजना सुरू असून योग्य वेळी कर्जमाफी करू असं ते म्हणाले. मात्र गदारोळ आणि घोषणाबाजी सुरू राहिल्यानं अखेर पीठासीन अधिकारी सुधाकर देशमुख यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा केली. त्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून याच मागणीसाठी आंदोलन केलं.
सैनिकांच्या पत्नींविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करावं या मागणीसाठी कालही विधान परिषदेत विरोधकांनी गदारोळ केला। त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करत परिचारक यांना सभागृहात उपस्थित राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं। काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे आणि भाई जगताप यांनीही परिचारक यांना बडतर्फ करावं अशी मागणी लावून धरली। सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सभापती, मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक झाली। या प्रकरणी सभागृहाच्या 7 सदस्यांची समिती नेमावी। ही समिती अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल देईल, तोपर्यंत परिचारक यांना निलंबित करण्यात यावं अशी भूमिका सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली। कोणत्याही माणसाला त्याची बाजू मांडू न देणं लोकशाहीच्या विरोधात आहे असंही पाटील म्हणाले। मात्र विरोधकांनी अशी समिती नेमायला विरोध दर्शवत परिचारक यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली। राज्यातल्या विविध जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेनेनं एकत्र यायला हवं असं मत महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं। ते काल विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते। सत्ता स्थापनेसाठी भाजपासोबत यावं असं आवाहन आपण उद्धव ठाकरे यांना करत आहोत असं ते म्हणाले। कोल्हापूर, सांगली आणि जळगावसह अनेक जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात, मात्र बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही। सेना भाजपा एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना त्याचा लाभ होईल असं पाटील म्हणाले। मुंबईतली वाहतूक कोंडी आणि त्यामुळे निर्माण होणारं प्रदूषण या समस्या सोडवायला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं। या समस्येवर मात करण्यासाठी सर्व पक्षांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले। स्वच्छ, स्वस्थ आणि सुंदर मुंबई हा शिवसेनेचा मंत्र असून तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण झटणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची काल निवड झाली। त्यांना 171 मतं मिळाली, तर काँग्रेसचे विठ्ठल लोकरे 31 मतं मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले। उपमहापौरपदी शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर यांची निवड झाली। मनसेच्या 7 नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली। त्या सोलापूरच्या 37व्या महापौर आहेत। राज्य शासनानं हाती घेतलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे काल मुंबईत या महामार्ग प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। या महामार्गाच्या बाजूला कृषी प्रक्रिया उद्योग, माहिती तंत्रज्ञान प्रकल्प, गृहबांधणी तसंच इतर पूरक उद्योगांची उभारणी केली जाणार आहे। यामधून राज्यात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। 10 जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग 24 जिल्ह्यांना जोडणारा आहे, त्यामुळे शेतीबरोबरच उद्योग क्षेत्रालाही त्याचा लाभ होईल असं त्यांनी सांगितलं। महिलांविषयीच्या विविध कायद्यांबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करत असल्याचं आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नवी दिल्लीत सांगितलं। महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीनं महाराष्ट्र सदनात आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या। महिलांविषयक तसंच स्व अधिकाराचं ज्ञान महिलांनी करून घेतलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं। सुरक्षेबाबतही यावेळी चर्चा झाली। आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम झाल्या तर त्या अधिक सुरक्षित होतील असं यावेळी आभा शुक्ला यांनी सांगितलं। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संबंधित भोसरी इथल्या भूखंड घोटाळ्याचा तपास भ्रष्टाचार विरोधी पथक करेल, तसंच आरोपीविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला जाईल अशी माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली। या प्रकरणाचा तपास वेगानं आणि स्वतंत्रपणे केला जावा असं न्यायालयानं म्हटलं। पोलीस तपासाबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। त्यानंतर राज्य सरकारनं हे प्रकरण एसीबीकडे देणार असल्याचं सांगितलं। सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावडे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे। सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। यात मृत स्वातीचा नवरा प्रवीण जमदाडे, खिद्रापुरे यांचा कंपाऊंडर उमेश साळुंखे, त्याच्या दवाखान्यात कार्यरत असणारी एक परिचारिका आणि एक औषध विक्रेता यांचा समावेश आहे। त्याशिवाय डॉक्टर रमेश देवगीकर या डॉक्टरलाही काल संध्याकाळी कर्नाटकातल्या विजापूर इथून अटक करण्यात आली।
या रॅकेटमध्ये खिद्रापुरेसोबत आणखी 5 डॉक्टर आणि त्यांचे 3 दलाल कार्यरत होते असं तपासात निष्पन्न झालं। त्यानंतर पोलिसांनी कागवाड इथल्या गुरुकृपा मॅटर्निटी होमचे डॉक्टर श्रीहरी घोडके यांना काल पहाटे अटक केली। आरोपींना मिरज न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। दरम्यान आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी काल म्हैसाळ इथं भेट दिली। अवैध गर्भपात प्रकरणी महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस संयुक्तरित्या तपास करतील अशी माहिती त्यांनी दिली। या संदर्भात सभागृहात सविस्तर निवेदन करू असंही त्यांनी सांगितलं। रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातल्या कोरेगाव इथं जुन्या बाजारपेठेत काल मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत 2 घरं तसंच 2 दुकानं भस्मसात झालीत। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सुमारे 5 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधल्या लष्करी रुग्णालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 30हून अधिक जण ठार झाल्याचं अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे। इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। या हल्ल्यात 50हून अधिक जण जखमी झालेत। अनेक तास चाललेली चकमक आता संपली असून सुरक्षा दलाचं परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असल्याचं लष्कराचे प्रवक्ते जनरल दौलत वझीरी यांनी सांगितलं। सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू आणि एच.एस. प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केलाय। महिला एकेरीच्या सामन्यात सायना नेहवालनं गतविजेती नोझोमी ओकुहाराचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला। 6व्या मानांकित पी.व्ही. सिंधूनं डेन्मार्कच्या मेट्टी पोल्सनचा 21-10, 21-11 असा पराभव करत पुढची फेरी गाठली। पुरुष एकेरीत एच.एस. प्रणॉयनं चुरशीच्या सामन्यात चीनच्या क्विआओबिन याचा 17-11, 22-20, 21-19 असा पराभव केला। मात्र अजय जयराम, के. श्रीकांत यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला। भारताचा रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी मानांकनात गोलंदाजांमध्ये संयुक्त अव्वल स्थान पटकावलंय। अव्वल स्थानावर पोहोचलेली भारताची ही पहिलीच फिरकी जोडी ठरली आहे। जडेजानं बंगळुरू इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत 7 गडी बाद केले होते। अश्विन जडेजा जोडीचे समान 892 गुण झालेत। यापूर्वी 2008 मध्ये डेल स्टेन आणि मुथैया मुरलीधरन यांना संयुक्त अव्वल स्थान मिळालं होतं। फलंदाजी क्रमवारीत कोहलीच्या स्थानात एका क्रमांकानं घसरण होऊन तो 3ऱ्या स्थानावर पोहोचलाय। हवामान येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात। वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या अंतिम मसुद्याला मंजुरी देण्याचं सरकारचं प्राधान्य। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक, तर योग्य वेळी कर्जमाफी देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम। मुंबईतली वाहतूक कोंडीची समस्या सोडवणं हे सर्वोच्च प्राधान्य, नवे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं आश्वासन। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाद्वारे राज्याचा सर्वांगीण विकास शक्य, मुख्यमंत्री। आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रिकेट क्रमवारी भारताचा रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन संयुक्तपणे अग्रस्थानी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।